आज आहे सेकंड डे म्हणजेच 1.5 दिवसाच्या गणपतीचे विसर्जन. सकाळी लवकरच उठून आम्ही गेलो परत माझ्या घरी बिल्डिंग मधल्या गणपतीचे दर्शन घ्यायला. सगळ्यात आधी घेतले सार्वजनिक गणपतीचे दर्शन, नंतर मग बाकीच्या बाप्पांचे दर्शन घेऊन आम्ही लगेच निघालो आकाशीला आईच्या मामाकडे. तिथे पण धावती भेट देऊन आम्ही डायरेक्ट गेलो जेट्टीवर, कारण आम्हाला मथाण्याला जाऊन विसर्जन अटेंड करायचे होते. लकीली आज काहीच गर्दी नव्हती, त्यामुळे अर्ध्या तासातच घरी पोहोचलो. घरी गेल्यावर सगळं वातावरण अगदी उत्साही होतं. एकीकडे प्रसादाची तयारी तर एकीकडे मजा मस्ती चालू होती. तेवढ्यात बाप्पाच्या शेवटच्या आरतीची वेळ झाली. आरतीच्या वेळी घरात एक वेगळंच समाधान जाणवत होतं. उत्तरपूजा झाल्यावर परत ओटीवर छोटीशी आरती झाली आणि तेवढ्यातच जोरदार पावसाची सर आली. 1.5 दिवसाचा सार्वजनिक गणपती घेऊन सगळे ढोल ताशाच्या गजरात आले. मग टेम्पोमध्ये घरचा गणपती बसवून आम्ही पुढे निघालो. तो पावसाला विसरून आपल्या धुंदीमध्ये मग्न होऊन नाचत होते. मग रस्त्यात अजून एक गणपती टेम्पोमध्ये ठेवला आणि परत नाचत नाचत समुद्रावर पोहोचले. तिथे शेवटची आरती झाली आणि बाप्पाला निरोप देताना मन खरंच भरून आले. डोळ्यात थोडं पाणी आलं, पण गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या जल्लोषात सर्वजण विसर्जन करायला निघाले. ओटी लागली होती त्यामुळे पाणी खूप आतमध्ये गेलं होतं. 15 ते 20 मिनिटं चालल्यानंतर आम्हाला पाणी लागलं. बाप्पाला निरोप दिला आणि लगेच भरतीच्या आधी माघारी फिरलो. प्रसादाचा आस्वाद घेतला आणि लगेच विरारसाठी परतीच्या मार्गाला लागलो.